गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ओके, आजचा आपला टॉपिक आहे ॲक्सियल डिफॉर्मेशन ऑफ द बॉडी इन वायरिंग क्रॉस सेक्शन. ओके, आता ह्याचं स्टेटमेंटचं याचा अर्थ बघण्याच्या आधी आपण एक बघूयात. सपोज ही एक बॉडी आहे. ओके, अँड दिस इज द P force which are applying on the body. This is the length. हे त्याची लेंथ आहे ह्या बॉडीची. ओके, ह्याचा क्रॉस सेक्शन जर आपण त्याचा एरिया ए असं आपण त्याचं पकडलं. ओके, आणि ह्या बॉडीचं हे झालं यंग्स मॉड्युलस ई. यंग्स मॉड्युलस ही कन्सेप्ट काय आहे? यंग्स मॉड्युलस तुम्हाला आधी सांगितलं किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. जर हे मटेरियल पूर्ण स्टीलचं असेल त्याचं जे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस त्याचं सेमच असेल, एकच व्हॅल्यू असेल त्याची. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक मटेरियल वाईज ई जो आहे आपला हा चेंज होत राहतो. ओके, म्हणजे स्टीलचं मटेरियलसाठी ई वेगळं असेल, ब्रासच्या मटेरियलसाठी वेगळं असेल, कॉपरच्या मटेरियलसाठी वेगळं असेल, अशा प्रकारे. ओके, आता मी फोर्स याच्यावरती अप्लाय करतो आहे. ह्याची लेंथ आहे एल, एरिया आहे ई, आणि आता मला काय काढायचं आहे? याचं इलॉंगेशन काढायचं आहे. म्हणजे ह्या फोर्स अप्लाय केल्यामुळे याचं इलॉंगेशन मीन्स डेल्टा एल हा काय असेल याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. राईट. ओके, म्हणजे जर याच्यावरती ह्या क्वांटिटीचा अप्लाय होत असेल तर चेंज इन लेंथ जे आहे म्हणजे डिफॉर्मेशन चेंज इन लेंथ, म्हणजे हा फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्याची चेंज होणारी लेंथ आहे, तर लेंथ आपण ह्या फॉर्म्युलेने आपण कॅल्क्युलेट करतो. ओके, PL अपॉन AE हा एकटा याच्यासाठी हा फॉर्म्युला झाला. पण सपोज आता आपला टॉपिक बघा, ॲक्सियल डिफॉर्मेशन मीन्स डेल्टा एल. हे जे डेल्टा एल आहे ऑफ अ बॉडी इन वायरिंग क्रॉस सेक्शन. जर ह्या आपण जी बॉडी घेणार आहे ह्या बॉडीत जर क्रॉस सेक्शन जर वेगवेगळे असतील, बरोबर आहे. आता ह्याचा क्रॉस सेक्शन इथं एकच आहे. जर बॉडी घेतली त्याचा क्रॉस सेक्शन जर वेगळा असतील, मग त्या केसमध्ये हे डिफॉर्मेशन किती असेल तर ते कसं काढायचं हे आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ओके, असा रॉड आहे. राईट. आता याच्यामध्ये काय होतं आहे, बारच असा आहे. हा स्टीलचाच बार आहे, पूर्ण हा स्टीलचा बार आहे, हा पण स्टीलचाच बार आहे. ह्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो आहे मी P. ओके, ते जॉईन केलेलं आहे आपण. ओके, हा फोर्स P अप्लाय केलेला आहे. हा P फोर्स अप्लाय करतो आहे. आता इथं काय होईल, आता हे पूर्ण सगळं स्टीलचं आहे. आपण कन्सिडर करू हे स्टीलचंच आहे, हे स्टीलचंच आहे. याचं यंग्स मॉड्युलस काय झालं? ई झालं याचं यंग्स मॉड्युलस. बरोबर आहे. हे यंग्स मॉड्युलस फॉर किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फॉर स्टील. आता इथं ह्याचा क्रॉस सेक्शन जो असेल, इथं वेगळा क्रॉस सेक्शन आहे आणि इथं वेगळा क्रॉस सेक्शन आहे. बरोबर आहे ना? इथं याचा क्रॉस सेक्शन एरिया वेगळा आहे. मी ह्याला A1 म्हणतो आहे, ह्याला A2 म्हणतो आहे. ओके, पण तसेच ह्याची लेंथ ही वेगळी असणार, L1 L2 ही त्याची लेंथ ही वेगळीच असणार आहे. राईट. आता आपण काय करतो आहे, ह्याच्यावरती हा P फोर्स अप्लाय करतो आहे आपण. P फोर्स अप्लाय केल्यानंतर ना, ज्यावेळेस आपण P फोर्स अप्लाय केल्यानंतर जनरली काय होईल, आपल्या ऑब्झर्वेशनच्या नुसार काय होईल, कुणाची लेंथ जास्त वाढेल? ज्याचं क्रॉस सेक्शन कमी आहे का जास्त क्रॉस सेक्शन जास्त आहे? ओके, जर आपण प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर क्रॉस सेक्शन कुणाचं वाढेल? जे पातळ आहे ते लवकर ताणेल. ज्याचं क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे त्याचं डिफॉर्मेशन जास्त होईल, आणि ह्याचं काय जाड आहे त्याच्यामुळे डिफॉर्मेशन याचं कमी होईल. म्हणजेच काय, सपोज ह्याच्यामध्ये होणारं डिफॉर्मेशन आणि ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होणार आहे हे टोटली वेगळं असणार आहे. ओके, ह्याचे क्रॉस सेक्शन कमी आहे त्याच्यामुळे ह्याचं वेगळं डिफॉर्मेशन होईल, जरीच दोन्हीवरती फोर्स जर तोच अप्लाय होत असेल तरी पण, कारण हे पातळ आहे. त्याच्यावरचं डिफॉर्मेशन डेल्टा L2 म्हणू आपण, ह्याला डेल्टा L1 आपण म्हणू. ओके, म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर डेल्टा L2 इज ग्रेटर दॅन डेल्टा L1. म्हणजे काय, ही चेंज होणार लेंथ ह्याच्यामध्ये जास्त असेल का, ह्याचा एरिया कमी आहे, आणि इथं ह्याचा क्रॉस सेक्शन कमी होईल, लेंथ डिफॉर्मेशन कमी होईल कारण त्याचा हे जास्त आहे म्हणून. ओके, क्रॉस सेक्शन जास्त आहे त्याच्यामुळे डिफॉर्मेशन कमी होईल. पण आता सपोज जर आपण मटेरियल घेताना वेगळं घेतलं, सपोज मी हे स्टीलचं घेतलं आणि हे ॲल्युमिनियमचं घेतलं, असं कन्सिडर करूयात. आता ॲल्युमिनियम कसं आहे, लवकर ताणलं जातं, स्टील लवकर ताणलं जात नाही. ओके, मग त्या केसमध्ये उलटं पण होऊ शकतं. हे जास्त मजबूत आहे त्याच्यामुळे कमी ताणलं जाईल, आणि हे जास्त तेवढं मजबूत नाही आहे त्याच्यामुळे हे जास्त ताणलं जाईल, असं पण होऊ शकतं. म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया जास्त असला तरी पण फक्त काय मटेरियल हे एवढं हे नाही आहे, स्ट्रॉंग नाही, त्याच्यामुळे लोक जास्त ताणू शकतं. इथं कसं आहे, मटेरियल स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं हे होईल. बरोबर आहे ना, जास्त ताणलं जाणार नाही, असं पण होऊ शकतं.
ओके, म्हणजे ह्या पॉसिबिलिटी आहेत. आता इथं जे आपलं मटेरियल आहे हे स्टीलच आहे दोन्हीकडे पण. मग त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ह्याच्यामध्ये होणारं डिफॉर्मेशन हे जास्त असेल, ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होणारं कमी असेल, तर ते असं असेल. आता आपण कॅल्क्युलेट कसं करणार आहे डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट कसं करणार? आपण काय करणार आहे, इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेट करणार आहे. डेल्टा L1 इज इक्वल टू हा सेपरेट ह्याचं डिफॉर्मेशन काढून घेतो मी, ह्याचं सेपरेट डिफॉर्मेशन काढून देतो. फॉर्म्युला काय आपला हाच फॉर्म्युला असणार आहे, PL/AE. राईट. आता ह्या केसमध्ये आपला P हा कॉन्स्टंटच आहे, P हा सेमच आहे, पण लेंथ वेगळी, ह्याला L1 म्हणतो आहे, तसं एरिया वेगळा आहे हे म्हणतो आहे मी. ह्याला हा आपला लेंथ L1 असेल, एरिया A1 असेल. यंग्स मॉड्युलस दोन्हीमध्ये सेमच असणार आहे, तर ते ॲज इट इज. राईट. मग ह्या फॉर्म्युल्याने आपण काय करणार आहे, हे चाललं डेल्टा L1 आणि डेल्टा L2 कसं काढू आपण, PL2/A2E. ई हा दोन्हीकडे सेम आहे, त्याच्यामुळे मी हे सेम लिहिलेलं आहे. ओके. मग आता जर टोटल आपण इलॉंगेशन जर बघायला गेलं, मग टोटल मग तर ह्याच्यामध्ये आता डेल्टा एल म्हणजे काय असेल मग आपला डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. सिम्पल आहे. म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन म्हणजे काय, टोटल इलॉंगेशन झालं आपलं. ह्या वॅरिंग क्रॉस सेक्शनमध्ये होणारं इलॉंगेशन मीन्स डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. मग कुठल्या फॉर्म्युल्यानं काढणार आपण, PL1/A1E1 प्लस PL2/A2E2. हा झाला आपला टोटल इलॉंगेशन. ओके. तर अशा प्रकारे आपण मग आता ह्याच्यामध्ये कधी 2 असतील, ते 2 आता इथे 2 सेक्शन दिलेत, कधी 3 असतील कधी 2 असतील. ओके. तर त्याप्रमाणे आपण त्याचं डेफॉर्मेशन काढून आता काढताना आपण सेपरेट कॅल्क्युलेट डेल्टा L1 सेपरेट करणार, डेल्टा L2 सेपरेट काढणार आहे आणि नंतर तिघांची ॲडिशन आपण करणार आहोत. ओके. क्लिअर. आता आपण हे झाले, याच्या रिलेटेड थिअरी झाली. आता आपण न्यूमेरिकल्स बघूयात. ओके. तर आपण न्यूमेरिकल स्टार्ट करतो आहे. तर पहिलं आपलं न्यूमेरिकल आहे. ओके. अ ब्रास बार ॲट शोन इन फिगर. हा जो दिसतोय बार तुम्हाला, हा ब्रासचा बार आहे. ॲट शोन इन फिगर इज सब्जेक्टेड, म्हणजे टोटल जो दिसतोय तो टोटली मटेरियल एकच आहे ब्रासचं, त्यामुळे यंगचं मॉडेल्स आपल्याला एकच दिलं असेल, हे इथं लक्षात घ्या. इज सब्जेक्टेड टू अ टेन्साईल फोर्स. ह्याच्यावरती एक फोर्स अप्लाय केला, आपला टेन्साईल फोर्स आहे, तो किती 40चा आहे. तर आपल्या डायग्राममध्ये दिलेली आहे, तर डायग्राममध्ये दिलेला आहे 40 किलोन्यूटनचा फोर्स आहे. तर आपलं काय म्हटलं, फाइंड द टोटल एलिंगेशन ऑफ द बार इफ E इज इक्वल टू, ओके, E इज इक्वल टू 1.0 × 10⁵ न्यूटन पर mm². आणि आपल्याला त्याच्यावरचा मॅक्सिमम स्ट्रेस हा आपल्याला काढायचा इंड्यूस झालेला. ओके. आता मॅक्सिमम स्ट्रेस कुठं तयार होतो, जिथं क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे, बरोबर आहे, तिथं स्ट्रेस हा आपला जास्त तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे आपला जर जर आपला फॉर्म्युला काय, स्ट्रेस इज इक्वल टू P/A. जिथं एरिया कमी तिथं काय होईल, स्ट्रेस जास्त. हे लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये ए हा इथं जास्त असणार आहे, इथं जास्त असणार आहे, इथं सगळ्यात कमी असणार आहे. बरोबर. जिथं कमी तिथं स्ट्रेस हा जास्त, हे एक लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता आपण बघूयात की कसं फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा सुरुवातीला गिवन डेटा लिहून घेतो मी. गिवन डेटा. तर आपल्याला पीची व्हॅल्यू दिलेली आहे, पी आपल्याला दिलेली आहे 40 किलोन्यूटन, जो आपण आता याच्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे आपल्याला. राईट. सो 40 × 10⁻³ न्यूटन. राईट. ओके. तर आता इथं बघा, हे इथं लेंथ वेगळी दिली, ह्याची 200 mm दिली, ह्याची 300 mm आणि ह्याची 400 mm दिली. बरोबर आहे. ओके. सो L1 इज इक्वल टू 200 mm. तसंच मी ह्याचा एरिया बघूयात आपण, A1. ओके. A1 काय असणार आहे आता, πd²/4. ओके. सो आपलं डायमीटर दिलेलं आहे, हे 5 मीन्स डायमीटर आपल्याला दिलेलं आहे 30. सो पाय × 30²/4. सो कॅल्सी घेतो आहे मी. सो पाय × 30² / 4. इथं आलं माझं 706.85 mm².
ओके. आता प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला MM आणि न्यूटन हे कंपल्सरी आपल्याला तिथं मेंटेन करायचं आहे, राईट. ठीक आहे. सो आता किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये केलं, इथं जर मीटरमध्ये असतं तर मी MM मध्ये कन्वर्ट करून घेतलं असतं सगळीकडे. ओके. आता यंग्स मॉड्यूलसचं सेमच आहे सगळ्यांमध्ये. आता नेक्स्ट दुसरं L2 आहे 300 mm. A2 त्याचा वेगळा आहे. सो πd²/4. सो पाय इंटू 20²/4 इज इक्वल टू पाय इंटू 20²/4 314.15 mm². ठीक आहे. अँड आपण आता L3 बघूयात. L3 इज 400. A3 इज इक्वल टू πd²/4 इज इक्वल टू पाय इंटू डायमीटर आहे 40/4 इज इक्वल टू पाय इंटू 40². तुम्हाला इथे दिसणार, विजिबल होणार नाही, त्यामुळे स्वतःच्या कॅल्सीमध्ये हे तुम्ही फाइंड आउट करून घ्यायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे माझं सगळे एरिया माझे फाइंड आउट झालेले आहेत. ओके. तसंच आपल्याला ई दिलेलं आहे. ईच व्हॅल्यू आहे 1 × 10⁵ न्यूटन पर MM². याच्यामध्ये काही चेंज करायची काही गरज नाही आहे, राईट. ओके. सो तर मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचं इलॉंगेशन आपण सेपरेट फाइंड आउट करून घेणार आहोत. सो वी नो डेल्टा L1 इज इक्वल टू PL1/A1E. E आणि P हे कॉमनच आहेत, त्याच्यामुळे ते व्हॅल्यू तशीच लिहिली आहे मी. सो Pची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 40 × 10⁵. L1 इज 200 अपॉन एरिया इज 706.85 इंटू यंग्स मॉड्युलस इज 1 × 10⁵. ओके. हे आता मी कॅल्शियममध्ये फाइंड आउट करून घेतो आहे. प्रत्येकाने आपापल्या ह्याच्या पद्धतीने फाइंड आउट करून घ्यायचं आहे. $706.85 इंटू, आता इथं माझा ॲन्सर आलेला आहे 0.11 mm. ही लेंथ आहे, त्याच्यामुळं हे MM मध्ये येईल, राईट. ओके. तसंच डेल्टा L2 इज इक्वल टू PL2/A2E. ओके. सो P is 40 × 10⁵ into length is 300 so upon area is 314.15 into 10⁵ okay into Young's modulus is 1 × 10⁵. मी कॅल्सीमध्ये फाइंड आउट करून घेतो आहे. परत एकदा रिपीट करतो आहे मी, तुम्ही तुमचं फाइंड आउट, तुमच्याकडे प्रत्येकडे कॅल्सी आहेत, तर आपण फाइंड आउट करायचं आहे, स्वतः कॅल्सीवरती सॉल्व करायचं आहे. इथं माझा ॲन्सर आलेला आहे 0.38 mm. आता डेल्टा L3 PL3/A3E. Pची व्हॅल्यू आहे 40 × 10⁵. L3 is 400 upon area is 1256.63
into 1 into 10 raised to 5. 40 into exponential 3 into 400 upon 1256.63 into exponential. इथं माझा आन्सर आला आहे 0.12 mm. राईट. ओके. तर तुम्हाला एक इथं ऑब्झर्व झालं असेल बघा. आता इथं एरिया, याच्यामध्ये एरिया कमी आहे सेकंडमध्ये, त्याच्यामुळे याचं इलॉंगेशन हे जास्त झालेलं आहे. ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे, त्याच्यामुळे कमी इलॉंगेशन झालेलं आहे. ओके. अशा प्रकारे हे दिलेलं आहे. ओके. जिथं कमी येत आहे तिथं इलॉंगेशन जास्त झालेलं. आता आपल्याला टोटल इलॉंगेशन फाइंड आउट करायचं आहे. सो टोटल इलॉंगेशन is equal to delta L is equal to delta L1 plus delta L2 plus delta L3. So 0.11 plus 0.38 plus 0.12. Okay. So 0.11 plus 0.38, 0.12, 0.61 mm हे टोटल इलॉंगेशन झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही कॅल्सीमध्ये व्यवस्थित पुट करायचे, व्यवस्थित पुट करून ते आन्सर फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. ओके. आता प्रत्येकाला एक आयडिया आला असेल की नक्की काय काय करायचं आहे आपल्याला. ओके. तर अशा प्रकारे आपले हे पहिले न्यूमेरिकल सॉल्व आलेलं आहे. ओके. सर आपण दुसरं न्यूमेरिकल बघूयात आपण सेम त्या प्रकारे. ओके. किंवा एक हे तुम्हाला होमवर्कसाठी देतो, सेम असंच आहे. दुसरं एक तिसरं बघूयात आपण. ह्याच्यामध्ये हे वेगळं आहे, फक्त मटेरियल वेगळं आहे. तर सेम आहे बघा. बार ॲज शोन इन फिगर इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्स. ओके. हा दिलेला बार आहे, आपल्याला फिगर गिवन आहे. 5 किलोन्यूटनचा फोर्स अप्लाय केलेला आहे. तर फाइंड द टोटल इलॉंगेशन प्रोड्यूस्ड इन द बार अँड इज स्टील. यंग्स मॉड्युलस स्टील आपल्याला दिलेलं आहे बघा. इथं मटेरियल वेगळं आहे, त्याच्यामुळे आपल्याला यंग्स मॉड्युलस हे दिलेले आहेत. तर आपण सेम मेथड तीच आहे, तुम्हाला काहीच वेगळं काय करायचं नाही आहे, मेथड तीच आहे. तर सगळं त्या प्रकारे तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. तर मी हे करतो. आता याच्यामध्ये आपल्याला एरिया हा दिलेला आहे, डायरेक्टली एरिया दिलेला आहे. तर एरिया सेपरेट फाइंड आउट करायची गरज नाही आहे. तर इथं आपण लिहितो गिवन डेटा, गिवन डेटा, राईट. ओके. सो पी इज इक्वल टू 5 आता किलोन्यूटन दिलेलं आहे आपल्याला, तर न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 10⁻³ न्यूटन, 5 किलोन्यूटन इज इक्वल 5 × 10⁻³ न्यूटन. ओके. सो आणि यंग्स मॉड्युलस आपल्याला आता ह्याचं काय करूयात, ह्याचं लेंथ L1 इज इक्वल टू, ही झाली आपल्याला L1, ती आपल्याला मीटरमध्ये दिलेली आहे. तर ते आपल्याला एममध्ये कन्वर्ट करायचे. सो 1.5 × 10⁻³ म्हणजे 1000 आपल्याला करावं लागेल, जेणेकरून ते येईल. त्याचं उत्तर येतं आहे 1500 mm. ह्याचा एरिया जो आहे, एरिया आपल्याला गिवन आहे. एरिया हा 200 mm². आणि याचं यंग्स मॉड्युलस दिलेलं आहे. यंग्स मॉड्युलस त्याचं आहे 200 GPa. ह्याचं कन्वर्जन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, GPa. जर मी आपलं रेग्युलर मेगापास्कलमध्ये घेतो, GPa असेल तर 200 × 10⁻³ मेगापास्कल मीन्स 200 × 10⁻³ न्यूटन पर mm². ओके. नेक्स्ट L2चं दिलेलं आहे 1.8 मीटर, ते एममध्ये कन्वर्ट करायचं. सो 1.8 × 1000, सो 10, ओके, 1800 येईल mm. तसं A2 आपल्याला गिवन आहे, एरिया दिलेला आहे 50 mm². आपल्याला एरिया इथं गिवन आहे, ए मीन्स एरिया दिलेला आहे. आणि याच्यामध्ये E2 किती दिलेला आहे 70 GPa
मग वरच्या पद्धतीने 70 GPa मीन्स 70 × 10⁻³ MPa मीन्स 70 × 10⁻³ Nm/mm². सो अशा पद्धतीने आहे. आता आपण बघूयात. सो पहिल्यांदा वी नो डेल्टा L1 इज इक्वल टू P. आता याचा फॉर्म्युला आपल्याला चेंज होईल. PL1 A1 E1 असा आपला फॉर्म्युला, कारण E वेगळा आहे त्याच्यामुळं. सो पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 5 × 10⁻³ L1ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1500 आपण एरिया आपल्याला माहिती आहे 200 आणि पण माहिती आहे 200 × 10⁻³ ह्याच्यावरून आपल्याला सो 5 × exponential 3 × 1500 न्यूमरेटर झालं डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये टाकतोय मी 200 × 200 × exponential 3. तर याचं माझं आन्सर आलेलं आहे 0.18 ओके mm. तसंच डेल्टा हे झालं तर डेल्टा L1 डेल्टा L2 इज इक्वल टू PL2 अपॉन A2. सो 5 × 10⁻³ into L2 is 1800 upon A2 is 50 into E2 is 70 × 10⁻³. So 5 into E3 into 1800 divided by 50 into 70 into exponential 3 2 point आता इथं माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली आहे. ओके बरं ठीक आहे, नंतर सांगतो मिस्टेक काय आहे ते. 5 × 10⁻³ exponential 3 into 1800 upon 50 into 70 into exponential 3 ओके 2.5 mm हे माझा आन्सर आलेला आहे. आता माझ्याकडनं घेताना काय झालेलं आहे, इथं यंग्स मॉड्यूलस स्टीलचं दिलेलं आहे आणि इथं ॲल्युमिनियम सुरुवातीला दिलेलं आहे, राईट. ओके सो व्हॅल्यूज माझ्या फक्त चेंज झालेल्या आहेत. ॲक्च्युली इथं 50 असायला पाहिजे होतं, इथं 70 असायला पाहिजे होतं. यंग्स मॉड्यूल जे आहे हे E1चं नाही आहे, हे ॲक्च्युली म्हणजे हे आपण जे घेतलेलं सगळे ॲल्युमिनियमचं आहे. ओके पण यंग्स मॉड्यूलस घेताना स्टीलचं घेतलेलं आहे आपण. स्टीलचं यंग्स मॉड्यूलस हे जास्त असतं ॲल्युमिनियमपेक्षा. सो आपले इथं जरा चुकलेलं आहे, म्हणजे हे प्रोसिजर सगळी बरोबर आहे, फक्त यंग्स मॉड्यूलस घेताना आपलं चुकलेलं आहे. सो इथं फक्त चेंजेस काय काय असेल म्हणजे तर ते बघूयात आपण. इथं काय येईल, इथं 70 येईल आणि इथंचे येईल ते 200 येईल. हा फक्त एवढा चेंज असेल. माझ्याकडनं घेताना फक्त ॲल्युमिनियमचं यंग्स मॉड्यूलस ह्याला गेलेलं आहे, त्याच्यामुळे तेवढे एक करेक्शन करा फक्त तुम्ही. मग जर हे इथं जर आपण पुट केलं, त्याच्याप्रमाणे आपला आन्सर आपण बघूयात काय असेल ते. 5 × exponential 3 200 into 70 into exponential 3 0.53 mm. बघूयात आपण आता. 5 into exponential 3 into 1800 50 into 200 into exponential 3
0.9 mm. ओके, हे चेंजेस असतील. आता इथं मला ऑब्झर्व कशा झालं तर ते तुम्हाला सांगतो. आता मला कशामुळे ऑब्झर्व आलं, आता इथं स्टीलचं मटेरियल आहे, इथं राईट, म्हणजे L2 मध्ये स्टीलचं मटेरियल आहे आणि इथं जे आहे ते ॲल्युमिनियमचं मटेरियल आहे. ओके, तर त्याच्यामुळे ते मला म्हणजे काय जनरली घेताना काय झालं, कशामुळे नोट झालं मला की यंग्स मॉडेल जास्त स्टीलचं हे आपल्याला जास्त असतं, पण इथं कसं काय म्हणजे इथं घेताना मी चुकीचं घेतलं, तर हे झालं, त्याच्यामुळं मिस्टेक झाली. हे ॲल्युमिनियमचं असताना मला ॲल्युमिनियमचं यंग्स मॉडेल जास्त गेलं, त्याच्यामुळं मला ते झालं. सो टोटल डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 0.9. सो ह्याची व्हॅल्यू येईल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 1.43 ही त्याची व्हॅल्यू येते MM. ओके, म्हणजे माझं ॲल्युमिनियमचं मटेरियल असून यंग्स मॉडेल्स त्याला जास्त गेलं होतं आणि स्टीलचं मटेरियल असून यंग्स मॉडेल्स कमी गेलं होतं, त्याच्यामुळं हे झालं होतं. पण प्रोसिजर जी आहे तर ती बरोबर होती. ओके, तर अशा प्रकारे आहे. तर इथं आपण थांबलो. तुम्हाला होमवर्क देणार आहे, तो होमवर्क करा तुम्ही व्यवस्थित. ओके, ठीक आहे, थँक्यू.